काहून आपण दर्शन घेऊन आपलं लय गर्दी आहे ना, लय गर्दी आहे ना माय तुले काय सांगतो होते दर्शन हे तर काहीच नाही आहे. लय लय हाय म्हटलं तिकडे गर्दी हा सगळ्या तुला बाय आल्या का आल्या काय सारे आल्या आपल्याला काही घेऊन देऊन चालत नाही, कोणी घेऊन देऊन चालाले पाय ना त्या कशा समोर 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 पाय आपला ग्रुप एक तिकडे आहे, एक ग्रुप इकडे आहे. हा कोणत्या इथं गेलं म्हणजे मिळून सिडून राहा लागते, या बायला असं जमतच नाही ना. नाही हे तर ठाकच नाही लागू देऊन राहिले ह्या दोघी जणी दोघीच राहते. काय गोष्टी करते काय नाही विचारा देवा पाहिलेल्या का गोष्टी करून आलेल्या तर हो ना, त्याला तसंही सोबत असलं ठ्या त्याला कोणीच नाही पाहिजे, कोणी लागाले असं नाही म्हणलं तर त्याला घ्याले तुम्ही होय ना घेणं मग पहिलेच नाही पटत ते शिष्ट बना. हो तिथं तर महाप्रसाद वाटून राहिला. हा चालतं का तिकडे हो जाऊ ना, थांबणं साऱ्या बाय याच्या ना आपल्याच म्हणून खांदण्यासारख्या चालल्या बा. हा म्हणून म्हटलं थांब त्याला येऊ दे जराशी दर्शन घ्यायला. काही जणी अंदर गेल्या, ह्या दोघीचे झालं वाटते अंदर दर्शन. ह्या इथं आहे मी गेली ती समोर. हा बरं झालं माझ्या लक्षात झालं, थांब याच्या जातो पण तुम्ही आवाज देत नाही. हा मी समोर गेली पण मला आवाज नाही द्यायला म्हटलं यकी नाही. हा अशाने म्हटलं आम्ही इथंच थांबून राहिलो बा. हा असं काही की द्यायला नाही तर काय ते लक्ष कुठं होतं. हा आवाज द्यायला म्हटलं आम्ही बाई तुले. हा तुले आहे ना बाहेर समोर समोर जायची धुवून. हा तू चालली हा मागं पुढं काहीच पाहत नाही ना तुम्ही, अशा आहे. हो किती मस्त आहे इच्छाशील, किती मस्त आहे. लय मस्त केलं पण झोपडी गिपडी मेहनतही लय लागते आहे ना, पण करायला महत्व आहे. आवडही पाहिजे ना. हा आवडही पाहिजे. किती मस्त शीन केला पण. आता ही सुरुवात झाली. यक्ष बळकर यक्षी नाही म्हटलं पाहिजे ध्यान लागते. थांब चला आता आपण मस्त पाहून आणि जाऊ. हा आता ही पहिली झाली देवी, आता देवदर्शन तर झालंच आपलं. चला आता आपण जाऊ. हा साऱ्या बायले आपल्या ग्रुप मधल्या बोलावून चाललं जाऊ. महाप्रसादाची लाईन लागली इथं 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 खाता का महाप्रसाद. चल आपण ग्रुप पाशी जाऊ त्याला म्हणून. झालं असं ना दर्शन, चाल ना इथंच किती टाइमपास करता. लय देव्या पाच आहे ना आपल्याला. लय देव्या पाच आहे ना. हो आम्हाला समजते ना झालं म्हणून दर्शन, पण आम्हाला वाटणी पाळगून राहिली का तुमची. एक जण टाकते तिथं, एक जण टाकते इथं. थांबलं नाही तिकडे मग राग. असं आहे ना, चालत नाही काही नाही. मग असं जर करा तर पुरी रात जाईन. पण देव्या पाहिजे निघून म्हटलं चला म्हटलं बरं बरं. एका ठिकाणी अटकू नका 10 वेळा. हो महाप्रसाद घेता काय, महाप्रसाद आहे ना तिथं सुरू. का गर्दी दिसून राहिली तिथं. महाप्रसाद अधिक सुरूच व्हायचे आहे. सध्या ते लावून घेऊन राहिले, मग एवढा वेळ थांबायला पुरते का लावेपर्यंत. अधिक त्याचा सेटअप वाच आहे सध्या शिजलाय. चला समोर जाऊ, मग समोरच्या देवीपाशी घेऊ महाप्रसाद. ऐकत नाही ह्या दोघी जणी आपलीच लावते, चालून देते मेरी गिनो आहे त्या. काय आहे चाल म्हटलं चाललं, निघ म्हटलं निघालं, बस म्हटलं बसलं. देव्या पाहायला भेटल्या म्हटलं. आपण ते गाव कधी पाहिले नव्हतं, पण काय बरं देव्या पाहिले आपण एकट्याच फिरून राहिलं, माहिती नाही काही नाही. हो हे गाव फिरो का नाही फिरो, पण इथं म्हटलं बाई देव्या कुठं आहे आपापच समजते. जिथं जिथं लाइटिंग दिसली समजून जायचं तिथं तिथं देव्या आहे म्हणून. हो आपल्याला आता सध्या देव्या दिसून राहिल्या. पाहिजे आपली गाडी कुठं आहे लक्षात ठेव जा. बरोबर खुला ठेव जा लक्षात रस्त्याच्या, नाही तर फक्त तुम्ही फिरत राहा रस्ताच नाही लक्षात ठेवून. देव्या देव्या दिसते चालल्या समोर समोर, चालल्या समोर समोर असं नका करत जा. हो बरोबर जातो म्हटलं वापस. आपण नाही गेलो त्या ड्रायव्हरला बोलावून घ्यायचं. हो काही कामाचा नाही बाई तो ड्रायव्हर. आपण मागं गेलो होतो किती चांगला होता म्हटलं तो ड्रायव्हर. हा काही कामाचा नाही आहे. एखादा ड्रायव्हर असता आपल्याला आणून दिलं पाय बरं. ह्या रस्त्यावर किती गाड्या आहे म्हटलं. आपल्याला शिकून राहिला तो गाड्या नाही येत असा करते. कोणा विचारे साऱ्या तर गाड्या दिसून राहिल्या मला इकडून तिकडून. एवढी मोठी जागा आहे. तो शिकूनच राहिला आपल्याला. फुकट दिले का त्याला पैसे फिरवायचे. मस्त जाऊन बसला तिथं. हो तसं इथं पैदलच फिरा लागते म्हणते. हो आपल्याला काय उलशा ठिकाणी जागा जवळ जवळ नीन काय त्याला पुरण काय. हो पैदल फिरा लागते, पण त्यांना दाखवायला पाहिजे का आपल्याला इथं देवी आहे तिथं देवी आहे. आपण भुललो गिल्लो काही झालं तर बाई त्यांना दाखवायला पाहिजे, पण तो कसाच दाखवून नाही राहिला. तुला शिकून राहिला आपल्याला बायले. कितीक दूर आहे कितीक नाही. पाय दुखून राहिले. पाच आहे तर पाय दुखणारच आहे बिचारे. तेवढा तर मेहनत घ्यास लागत. आता काय सुरुवातच झाली. सुरुवात व्हायले अधिक लय आहे ना. काय बडबड करू नका. चला आलंच आहे चला काढू माझा फोटो लवकर. लवकर काढ. काढू देऊन राहिले तर काढून दे माझ्यावाला एक फोटो लवकर काढू. टाइमपास नको करू. काढून राहिली जरा हासगीस. घुमण्यावानी पाहू नको. हसली निघाल ये खाली आता. काय माय हो काय किती सुंदर आहे हो माझे रूप. मायचं रूप किती सुंदर दिसून राहिली. किती मस्त आहे. मोर किती सुंदर आहे. किती मस्त काही नसीन आहे. किती मस्त बनवला. लवकर लवकर लिचक नका चालू. लय देवा पाच आहे. त्याला बातच म्हणते. लागन ती नसते वेळ केला इथं वेळ झाला. आता बाहेर निघाल्या बरोबर भुल्ली येऊन राहिली ना. आता म्हणते बरोबर चला वेळ होऊन राहिला. नाही वेळ नाही केला तर काय. मार बापा स्टेजवर काय चढली आणि फोटो काय काढाले. एक जण नाही गेलं म्हटलं. एका बाईने हिंमत नाही केली. भली इत्री आहे बा. कुठं इत्रीपणाच राहिले. सॉरी काय केली लागन तर कामापेक्षा जास्त येल पडी येते. किती केल पडून किती नाही. आता कामाचे कामं नाही करणं होत. समोर जाऊ फोटो काढला सेल्फी काढते. असं तोंड करते लय रंगारंगाचे तोंड करते बाय. हेकडं तोंड अधिक कसं डोळे मोठे पिंजार पांजार. आणि मग फोटो काढणं तिचा नवलच ते पाय तर ध्यानच लागते तिकडे. पाय महाप्रसाद आहे तिथं पाय कशा भरभर जाऊन राहिल्या. हो आता तिला महाप्रसाद दिसला ना. पाय कशा भरभर आपली वाटेने पाहून राहिल्या. पाय तिची मजा पा गेली महाप्रसाद तिथं. एकही प्लेट घेतली दुसरी प्लेट घेतली. पाय तिसरी घेऊन राहिली ना. बापा खरंच एकटी खाते का ही एवढी. आता बॅगीत भरून राहिली पुन्हा बिचारे. पाय भात तर घेतला ना. आता शिराई पाशी गेली. शिराई बॅगीत भरून राहिली. खावा आणि खात नाही करते. आणि आपल्यासारखी बातच झुरते. पाय कशी टाकून राहिली बाई बॅगीत. काही वाटत नाही का काय प्रसाद बिचार बॅगीत नाही असं का. आपल्याला तर घ्यावंच नाही वाटत. जेवढं खाल्लं तेवढं खाल्लं. पण बॅगीत भरायची गोष्टी आहे का माय. बेकार नाही होईल काय तो भात गीत बिचारे. रात्रभर खरंच आता हे घरी घेऊन जाईल तर बेकार नाही होईल काय. एवढी हाऊस काय पाहिजे काय नाही.
हो बिचारे कुठे यशीच करते. आम्ही का नाही कुठंतरी बारशाला गेलो होतो, हे माझ्यासोबत होती, लाज आणून टाकते म्हटलं. हिनं काय केलं म्हटलं बाई, तिथं चिवडा होता ना, तो चिवडा बाई पहिली एक प्लेट खाल्ली, दुसरी एक प्लेट खाल्ली आणि आम्ही खात नाही अशी कोरे. आणि मग काय केलं हिनं माहीत आहे, हिची गोष्ट सांगतो. हिनं पन्नी काढली, पन्नी भरलाय म्हटलं चिवडा तर भरला, तिचं सामान भरलं म्हटलं अंदर. मी तर पायता ध्यान लागलो मला आणि मी तर नवलच करत राहिली. म्हटलं एवढी लुचाळ आहे का म्हटलं हे. पण अशी सवय बरी नाही आहे. महाप्रसादाची तर महाप्रसादाला लागते तेवढाच का, ते लोक कहून कोणी बा उपाशी राहिलं नाही पाहिजे म्हणून देत असते. अशी सवय नाही बरी नाही, तर जेव्हा लागते तेवढं पोटानं खाल्लं मग काय झालं. काय वागवा लागते बॅगीत गीत काय एवढी हाव पाहिजे. आदत आले. अरे तुम्हाला नाही एक गोष्ट सांगतो ना, आम्ही दोघी तिघी गेलो होतो, इथे नेलो होतो माझ्यासोबत डब्बा होता, तिथं होतं गुलाबजामुन. दे ना दादा. ते पोरग म्हटलं नवल आल्यासारखं पाय बाई म्हटलं हिच्या इकडे. हाय ना अशी आहे गेली का लाज सांगते बापा. हिच्यासोबत म्हणून कुठं जायला लाजही लागते. असं केलं म्हणजे चांगलं वाटते. मग काय तिच्यासोबतच्या बाया अशाच आहे असं म्हणते ना कुणी. थोडं खरं धकत असते काय. पोटाला लागते तेवढं घेतलं खाल्लं. पण घरी गेल्यावर काय खाणं होते का यायच्याकून. खाणं होते काय तुम्ही सांगा बरं. तर पण हे बेकार सवय आहे. हाव जास्तीच्या गोळची. आणि घरी जाऊन काय खाते काय तुम्हाला असं वाटते. खात नाही उलीचं खाल्लं बरं ठेवून दिलं डोमलं झाकून. एवढं कोणाला तरी धकते काय माय. मग 2-4 दिवस ठेवते, मग तेव्हा इटू देते, मग ते डोळ्यासमोर टाकते. त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी लगेच टाकलं तर पण बुवारं मन नाही आहे बाई मोठं. भली कंजूस आहे. कंजूस गिंदीस नाही. स्वतःसाठी आहे त्याचं सगळं. आपण कसं कोणाला एक घात देतो त्याचं असं नाही आहे. एक घात देऊन नाही काही नाही, स्वतःसाठी त्याच किती काय घेते किती काय खाते हो माय. घेऊ फक्त दुसऱ्यासाठीच कंजूस पण आहे त्याच्यात. बापा गोष्टीत काही पडलं नाही. चला त्याने महाप्रसाद घेतला, बॅग इथे भरला ना, आपण राहिलं. चला आपण करू नाश्ता थोडासा खाऊन घेऊ. नाही मला उपास आहे, तुम्ही घ्या तुम्हाला लागत असेल तर. मला काही पाहिजे नाही. दिवसभराच्या उपाशीच राहता का. एखादी विकत घेऊन घ्या. प्रसादात तर भेटतच नाही इथं. उसळ गिसळ हेच भेटते. जरासं काही भेटत असेल तर घेऊन घे जा. दिवसभराच्या का उपाशीच राहता काय. बापा काय सुंदर बाई सीन बनवला. बाई पायता ध्यान लागला देवा. बापा किती दिवस बळ लागले असं ना माय. कुठूनच येते ना शिकवला आणि किती नाही कुठून येते नाही तर. बिचारे कोलास पाहिजे ना डोक्यात. मेन म्हणजे अंगात गुण पाहिलं किती चांगला. येले तर खर्चही लय आला असं ना या मंडळाईले. अयोध्या सारखं दिसून राहिलं ना. साक्षात अयोध्याच वाटून राहिली. पाय बरं जय श्रीराम वर्ध किती सुंदर आहे हो माय. किती पण पायता ध्यान लागते बाय. नाही तर आपल्याला पाहिलं साधं एक मंदिर नाही करता येत ना. पाय बरं मी म्हणू माय एवढी मोठी लाईन काढला लागते, एवढी काढला लागते. खरंच पण पायऱ्या दोघता आहे माय. पाय दुखून गेले ते मला वाटेने थकल्यासारखं वाटे. यावनी पण आता तर बाई हे पाहून तर मी प्रसन्न झाली आणि माय थकवाही चालला गेला. खूपच सुंदर आहे हो बाई. म्हणतो ना आपण काय बा यवतमाळच्या देव्या राहते. खरंच आहे म्हणा लागून. देव्या तर राहते सुंदर, पण तिचे सगळे किती सुंदर असे हे आहे. पण पाहिला तुम्ही सगळे सजावट. पण यायला खर्चही नाही लागत असं. देव्या उठते त्या दिवशी तर भल्ली गर्दी राहत असं इथं. मग माय राहत असं ना. इच्छे लोक एका दिवशी नाही पाहत असं. आता आपल्याला एका दिवशीच पाला गुंजराला बाहेर गावचा आहे. आपण स्पेशल गाडी करू आलो तर आपल्याला होते आज पुरी रात जाते आपली. वाजते आपल्याला सकाळचे 7 काही सांगता नाही. आता धडता आपल्या 10 देया पाहिलं झाल्या. अधिक तर लयशी नाही म्हणते, अधिक भूता गीताचं आहे म्हणते, थोडी भल्ला मस्त आहे म्हणते. तिथं सगळं सगळं असं सगळेच जण म्हणते. मी काय म्हणतो काय हो किती खर्च लागलो असं यायले. देणगीवाली लय लोक राहते वाटते इथं. लय लोक आहे. मन मोठं करून देणारे लय लोक राहते. तेव्हा जमते ना हो माय. नाही तर खर्च लय आहे ना याचा. परत दिवसभर म्हणते बंद राहते, रातचे सुरू राहते. आपण कार्यकर्ते किती पण पद्धतशीर काम करून राहिले. इकडे तिकडे जाऊन देत कोणाला. बरोबर बाया सोडते, बरोबर माणसं सोडते. पद्धतशीर पण आहे. एवढ्या याचं म्हणजे बरोबर करणं सेटअप ते लय महत्वाचं आहे ना. किती पद्धतशीर पण आहे, किती चांगलं आहे. किती सुंदर आहे. पण निस्वार्थ भावनेनं सगळे पण कार्यकर्ते काम करून राहिले यायचे. खरंच पण माना लागन. चला लाईनीत लागा. आता अधिक देवी अंदर आहे ना देवी. देवी अंदर. मला आवडला हा सीन. आपण का नाही सगळेजण ग्रुपचा फोटो काढू ना. कोणाला काढून मग ग्रुपचा फोटो काढता काय रांगेत लागू बाई मग काढू. हो मला तर इकडून रस्ता दिसू राहिला, तिकडून रस्ता दिसते. बाहेर निघायचा आहे आताच काढून घ्या. डायरेक्ट आता बाहेरच रस्ता निघते मग इकडे डबल येता नाही येत. आताच काढा लागते फोटो काढायचं असेल तर. तुम्ही मी काढतो सेल्फी. चांगला अधिक पोच द्या चांगली. पोच जमली ना माई पण. हो जमली. तू फोटो काढशील मग तू कोण काढ. थांब एखाद्या दादा गिदाले पाहिजे. दादा आवाज दे बरं. तर तिथे दादा आहे तिथं. दादा इकडे ना थोडसा आमच्या ग्रुपचा एक फोटो काढून दे ना जी. आमचा आम्हाला फोटो काढायचा आहे. तुम्ही तिथं काढून देतो फोटो. शेवटच्या तुम्ही खाल्लो का वर पा. हो दादा. आता जमली ना पोच. हो जमलं. थोडंसं स्माइल करा सगळ्यांनी स्माइल करा. हो बापरे खूप सुंदर निघाला. सगळ्यांनी एका स्माइल दिली ना. खूपच कॅन्डिड फोटो निघाला. पण तुमचा निघाला पाहून घ्या तुम्ही. बापरे दादा खूपच मस्त फोटो काढला हो दादा तुम्ही. मला जोगता फोटो काढला. धन्यवाद दादा. काय होत आहे धन्यवाद म्हणायचं. मी उभं होतं तुम्ही मला बोलावलं काढला फोटो. ओळख पळख ठेवत आता. तुम्ही कोणत्या गावच्या बाय. हो दादा आम्ही खेड्यावर आलो ना. खेड्यावरून आम्ही राहत नाही पुऱ्या रातभर. आता देवा पाहतो तुमचा मोबाईल. काय गोष्टी करून राहिल्या होत्या दादा सोबत. मार बसते का बसल्या चिपकल्या गोष्टीले. तुम्ही भूतियावाली पाहिली काय ते पाहून घे जा. खूप चांगले आहे म्हटलं इथं. अधिक बालाजीवाली आहे. पुढे बालाजीवाली पाहून घे जा एखादी. खूप छान मस्त आहे. आणि तुमच्या भाले का पाहून द्या.
ना दादा खूपच छान आहे ना. आम्ही पहिल्यांदाच आलो. हा मस्त आहे. हा पण चालाच मोठं लागायला लागते दादा. हो चालायला लागणारच आहे ताई. दूर दूर तर राहणारच आहे. तेवढी तर मेहनत घ्याच लागणार आपल्याला. पाच असं नयन तृप्ती करायची असेल तर गोष्टी करून राहिल्या ह्या मार हसू त्या सोबत गोष्टी करून राहिल्या. येईल लवकर निघायचं नाही सुचत. आपल्या बादे पाच आहे का येईल टाइमपास कसं करायला लागते हे भलं समजते. भल्या टाइमपास आहे करणार आहे बापा ह्या. आधी बाई असते तर लवकर मोबाईल घेतला असता निघाले असते. पण येईल गोष्टी आहे ना गोष्टीतला इंटरेस्ट आहे ना. हा गप्पा गोष्टी हा मग इंथ्या आपल्या चांगल्या रईस ऐटीनं अशा आहे त्याचं काम. असं नाही का बा दर्शन व्हायचं आहे लवकर लवकर 2-4 देव्या पाहिलं झाल्या पाहिजे. ते आहेच नाही त्याच्या ह्याच्यात. 4 देव्या जास्त पाहिलं होईल तर 2-4 कमी होऊन यायच्या. अशा बोलल्या जिथं जाईन तिथं बोलणं जिथं जाईन तिथं बोलणं. हा मग तिची बहीण दिसते मारा अर्धा घंटा घेतला. आपल्याला थांबा लागलं. आता हा दादा भेटला फक्त फोटो काढायला बसलं. 10-15 मिनिटं फोटो आल्यासोबतच बोलून काय माहित बाय इथं गोष्टीच तर करता काय झालं ना. फोटो काढणं झाला सारं झालं. चला ना बाप्पा इथंच वेळ करता काय. हो बाप्पा येऊन राहिलो थांब. मला वेळ नाही लवकर लवकर. मग देव्या पाच्या नाही काय मग थांबा नाही तर देव्या पाच्या नसन तर बाप्पा दादा जातो आम्ही. बाय बोलावून राहिले आधी कोको कर. हो ताई ठेवा जा जा ठेवा आमची वाईक पायक लाईनीत लागा. पाहिलं गर्दी आधी. हो किती वाजले हो 12 वाजले ना 12. बापा रातचे 12 वाजले तरी मला असं वाटलं 8च वाजले व. ना माय काय झगमग झगमग आहे व असं वाटत नाही ना. म्हटलं रात आहे म्हणून असं वाटते बाप्पा का काय झगझग गजग लोक काय गजबज गजबज आहे वाटत नाही. पण रात्र आहे म्हणून नाही तर आपण तर रात्रीचं तर एकटं एवढ्या वेळा फिरतो काय आपण काही भीती नाही काही नाही. हा इथं जाईन तिथं लोकच लोक हा एखाद दिवशी आपल्याला फिर बरोबर ना रातची अशी तर फिरतो का आपण. हा आता रातचं 12 वाजले तरी मस्त हिंडून राहिलो आपण. किती कडक बंदोबस्त आहे बाई. हा जिथं तिथं पोलीस चौकी आहे पोलीस लोक आहे. हा पण असं वाटत नाही म्हटलं सगळं सुरक्षित आहे. हा खरंच पण यवतमाळच्या महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर देवी आहे म्हणते ना. खरंच आहे पण तिथं म्हणजे सगळं व्यवस्था सगळं आहे. आणि कोणी असं उपाशी राहीन बा असं नाही आहे. दुसऱ्या गाव चाललं एक दिवसही रातभर फिरलो तरी उपाशी राहत नाही आपण. डब्बीने आणले काही आणले पाहिजे. महाप्रसादजीचं तिथं दूध किती चांगलं होतं म्हटलं. तिथं किती मस्त सोय आहे. चहा गरम पाहिजे सगळं फ्रीमध्ये आहे ना. एवढ्या लोकांना वाटते ना बाई. हा एवढं सुरक्षित बंदोबस्त आहे म्हणूनच आपण फिरून राहिलो ना एवढ्या रातचं. सगळं कडक आहे ना इथं वातावरण पण चांगलं वाटते. पण मस्त वाटून राहिलं मला तर. वाटूनच राहिलं बाई काय होतं दुखून राहिले. तुम्ही म्हटलं तो गाडीवाला बरोबर नाही पाहिला बाई. हा गाडीवाला बरोबर खाले. हा त्याला काही म्हणून नाही राहिल्या बोलून नाही त्यानं फक्त एका जागी गाडी उभी करून दिली. मस्त उभा आहे तो एका जागी. हा मस्त मोबाईलवर फोनवर बोलते. हा कितीक बोलते आणि कितीक नाही. हा आपल्याला एका जागी जा म्हणते समोर 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 दिसते दुर्गा देव्या. हा आपल्याला दिसते पण गेले का त्याच्या बसासाठी आणलं काय आपल्यासोबत फिरायला दाखवाले. आपण पाहिलं नसून आपल्याला म्हणते इथं जा तिथं जा. हा स्वतः मस्त बादशासारखा उभा बसला आहे तिथं उभा आहे चांगला. हा आपण किती फिरणार आहे पायले दुखून राहिले काय. हा दूर दूर असल्यावर ते आणून नाही द्यायला पाहिजे का आपल्याला गाडीनं. हा तो मस्त तिथं बसते साहेबसारखा बरोबर लाईटिंग आहे तिथं चाललो म्हण ना त्याला कर ना फोन बोल ना त्याला जराशी. काय तसा बसून ठेवासाठी आणला त्याला फोन केला. आपण तो आपलीच लावते ना थोडं समोर तिथं गाडी नियत करते. इथं तर किती मोठ्या गाड्या आहे. हा गाड्या असायला दिसून नाही राहिल्या का आपल्या गाड्या. हा तो काही नाही आपल्याला चिवत्या बनवून राहिला आपल्याला फिरवून राहिला. हा जेवढं फिरता येईल तेवढा फिरू दे येईल पैदल. हा असं नाही ना का आपण त्याला लगेच बाय जवळच आहे द्या मला नेऊन दे असं म्हणून राहिलो का आपण. जिथं जिथं दूर आहे बा तिथं तरी नेऊन दे बा. हा तू तसाही नाही करून राहिला आपल्याला शिकून राहिला तो. पण स्पेशल गाडी कशासाठी आणली आपण पाहिलं नाही आहे म्हणून. हा नाही तर मग आपण एसटीनं नाही आलो असतो का तिकीट ना. पैसे द्या तर द्या ना. तो येऊन नाही राहिला मस्त साहेबासारखा तिथं बसला आहे. हा आणि आपल्याला म्हणते तंगडे तुडत फिरा. स्पेशल गाडी का तंगडे तुडत फिरासाठी आणली का आपण. हा आपण काऊन आणली का बा नाही बा बरोबर दाखवते. मस्त पाय दुख जास्त. ह्या तर आपल्याला दूरचे जे आपल्याला पैदलच पाठवून राहिला आणि तो मस्त तिथं आराम करून राहिला फोनवर बोलते काय बोलते तर बिचारा. त्याच्यापेक्षा मग एसटी नाही आले पुरलं असतं. रात्री 6 निघालं असतं तिथं 7 वाजता पोहोचलं असतं ना. सकाळच्या एसटीनं नाही तरी आपल्याला रातभर द्यास पाहिजे ना. सकाळचं निघून गेलं असतं. शेवटी पाय तुडत फिरवाच लागून राहिलं ना. हा मग काय झालं भाडं देऊन गाडीचं एवढं काय फायदा राहिला तुम्ही सांगा बरं. करा त्याला फोन शिकू नको म्हणा अगोदर ये म्हणा आता इथं लवकर. इथं जा तिथं जा जवळच आहे असंच आहे तिथं गाडी नियत. ह्या लोकांच्या येऊन राहिल्या गाड्या. ह्या काय गाड्या नाही का हे काय विमान होय का बाई. हिच्या मनानं ऐकलं पण पस्तावलं त्याची गाडी सांगितली तर दुसरी गाडी सांगायला पुरली असती. बोरगा बरोबर नाही आहे बाई तो. आपल्यालाच पैदल फिरवायला लावून राहिला. आणि याच्या पुढं ह्या पोराला सप्पा सांगायचा नाही हो बाई. हे पोरगं असेल तर सप्पा गाडी नाही म्हणायची. काका आपण का फुकट पैसे दिले का त्याला पैसे द्याले पैदल फिराले दे. आता एकदा सबक शिकलो आपण. याच्या पुढे त्याची गाडीच नाही सांगायची दुसरी गाडी सांगायची पण त्याला नाही सांगायचं. तो सबक शिकल्याचं काय. सारे पाय दुखून राहिले उद्या दसरा आहे त्याच्यात. पाय नाही दुखून काय. आपल्याला अधिक रातभर फिरलो अधिक झोप नाही गेली काही नाही पाय दुखणं. काय करा उद्या. मला तर विचार पळाले मला वाटलं नाही बाबा गाडी तिथं आपल्या जिथं देवे आहे तिथं तो तर निसतं आपल्याला चांगलं 5-7 किलोमीटर आपल्याला पैदल चालवायला लावून राहिला. तो किती हुशार आहे तो. जरासं मंडळाजवळ नाही तर जाऊ दे बा. पण जरासं दूरही उतरून दिलं तर काय होते. पण तो लयच ऐदिनार आहे ना वाटून राहिला तो पोरगा मला. हो बाई हो त्याला पुरं त्याचं भाडं काढलं म्हटलं गाडी गिडीचं पेट्रोल डिझेलचं सारं. आपल्याला फिरा म्हणते पैदल. म्हणजे ते वाचते ना त्याचं वाचाले. आपले पाय किती दुखले त्याचं त्याचं काय जाते त्याला वाटते बऱ्या फिरून राहिल्या या. नाही बाई त्याला फोन करा लगेच बोलवा बाई मी जात नाही आता अधिक डब्बल एवढ्या किलोमीटर. इकडून जाणं 7 किलोमीटर तिकडून येणं. म्हणजे काही पाय दुखणं नाही का हे. मग कायसाठी गाडी केली येशील तर ये म्हणा नाही तर चालला जाय म्हणा घरी म्हणा नाही तर आम्ही येत नाही म्हणा. तुला याच्या पुढे म्हणा कॅन्सल करतो म्हणा. असा कसं आहे तर त्याला बोल तुम्ही जराशा दे आता हा सीन पाहून घ्या. काही नाही बोलायला पुरत तोंडाची वाप काही झाडाला पुरत नाही. आणि मग त्याला बोलावून घ्या लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे करा त्याच्याशी बोलून घ्या. त्याला म्हणा सरकार सुद्धा दाखवत असेल तर दाखव म्हणा नाही तर म्हणा चाल म्हणा घरी म्हणा.
हा असं म्हणा तुम्ही आता. हो ना, हा असंच म्हणू. तिच्या घरचा माणूस गॅरंटी घेणं लय चांगला आहे, लय चांगला आहे. हा म्हणून आलो आपण त्याच्या भरोशावर. तर तो तर त्याच्यापेक्षा निघाला फोनवर बोलाले भारी. आपण काय करायला लागते त्याला चाटक द्या लागते. त्या असं केलं ना मला लागते 100 रुपये कमी घे म्हणा लागते. हा असा कसा सुतीनी येत ताली सुतीनी येत तर मग पाहू. आणि आत्ताच त्याच्यासोबत बोलून बोलून घ्या. हा तू आम्हाला नुसता पैदल फिरायला लावून राहिला म्हणा तर तुला 50 रुपये 100 रुपये कमी देतो असं बोली करून घ्या त्याला. आणि नाही तर म्हणा आम्ही पैसे कमी देईन म्हणा तुले. हा तो जर म्हणा का नाही पैदल जा पैदल जा. हा आता त्याला बोलावून घ्या. नाही आला तर त्याला डायरेक्ट म्हणायचं फोनवर म्हणून टाका त्याला का बा 100 रुपये कमी देईन म्हणून आम्ही तुले. हो हो असंच करावं लागते. हा नाही तर तो दबनच नाही. हा आता असंच करू दिले, असंच म्हणू.